बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। माहितीचा अधिकार हा शासनानं जनतेवर केलेला उपकार नसून तो नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे। मात्र राज्य सरकारनं 12 जून 2026 रोजी प्रसिद्ध केलेलं महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 हे या कायद्याची धार बोथट करणारं आणि भ्रष्टाचाराला ढाल देणारे आहेत। प्रशासनातील ही हुकुमशाही मोडून काढण्यासाठी आणि माहितीचा अधिकार वाचवण्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती देण्यासही मागे हटणार नाही, असा थेट आणि निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला दिलाय। या संदर्भात अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सविस्तर आणि कडक पत्र पाठवलं असून 12 जूनच्या बेकायदेशीर दुरुस्त्या त्वरित रद्द न केल्यास 5 जुलै 2026 पासून राळेगण सिद्धी येथील यादव बाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिलाय। अण्णा हजारे यांनी पत्रात नमूद केलंय की 1998 पासून त्यांनी माहितीच्या अधिकारासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे केले आणि अनेकदा ऐतिहासिक उपोषणं केली। मात्र 20 वर्षांनंतर सरकारनं केलेल्या नवीन दुरुस्त्या या कायद्याचा मूळ आत्माच नष्ट करणाऱ्या आहेत। जनतेला विश्वासात न घेता हे नियम तयार करण्यात आले असून यामुळे माहिती देणं अपवाद आणि माहिती नाकारणं हाच नियम अशी उलटी परिस्थिती निर्माण होईल अशी भीती अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे। 2002 मध्ये महाराष्ट्रानं देशात सर्वप्रथम आदर्श माहिती अधिकार कायदा करून देशाला दिशा दाखवली होती। आज त्याच महाराष्ट्रात असे काळे कायदे लागू होत आहेत। याचं अनुकरण इतर राज्यांनी केल्यास देशातील पारदर्शकता संपुष्टात येईल अशी खंत अण्णांनी व्यक्त केली। मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून या जाचक तरतुदी मागे घ्याव्यात, अन्यथा 5 जुलैपासून राळेगण सिद्धीमध्ये पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पडेल, असं अण्णा हजारे यांनी पत्राच्या शेवटी ठणकावून सांगितलंय। महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन 2026च्या द्वितीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून विधान भवन मुंबई येथे सुरुवात झाली आहे। पहिल्या दिवसाचं कामकाज वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताने सुरू झालं। पहिल्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विविध अध्यादेश आणि पुरवणी मागण्यांचं सादरीकरण आणि मान्यवरांना श्रद्धांजली वाहणारे शोक प्रस्ताव मांडून सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं। सभागृहाच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच नुकत्याच निवडून आलेल्या 2 नवनिर्वाचित सदस्यांना विधानसभा अध्यक्षांनी सदस्यत्वाची शपथ दिली। शोक प्रस्तावाकडे वळण्यापूर्वीच विरोधी पक्षातील नेते नाना पटोले यांनी राज्यातील भीषण दुष्काळाचा आणि पाणी टंचाईचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला। राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे नद्या, नाले, धरणे आणि तलावे कोरडी पडली आहेत। भूजल पातळी खालावली असून शहरे आणि गावांमध्ये पिण्याचं पाणी उपलब्ध नाही अशी भीषण परिस्थिती मांडत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक चर्चा घडवून आणावी अशी मागणी केली। राज्याच्या विविध मंत्र्यांनी आज सभागृहाच्या पटलावर अनेक महत्त्वाचे अध्यादेश आणि विधेयके मांडली। राज्य शासनाच्या वतीने सन 2026-27च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या। या मागण्यांवर 29 आणि 30 जून 2026 रोजी चर्चा आणि मतदान होणार आहे। शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन, नगरपालिका कायदे सुधारणा, सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा, औद्योगिक विकास सुधारणा आणि रोजगार हमी सुधारणा हे अध्यादेश 2026 यावेळी मांडण्यात आले। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी 22 जून रोजी सरकारनं तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या पटलावर ठेवल्यात। त्यामुळे राज्याचं आर्थिक नियोजन कोलमडल्याचं समोर येतंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफींसह विविध योजनांवरील सरकारचा खर्च वाढलाय। त्यामुळे विधिमंडळासमोर या पुरवणी मागण्या सादर कराव्या लागल्यात। विधानसभेमध्ये सुरुवातीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इतर दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर तालिका सभापती अध्यक्षांची नियुक्ती झाली। या नियुक्तीनंतर पटलावर या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं चालू आर्थिक वर्षासाठीच्या पुरवणी मागण्या आणि विनियोजनाचा सारांश देणारे एक महत्त्वाचं स्पष्टीकरणात्मक ज्ञापन प्रसिद्ध करण्यात आलंय। यामध्ये महसुली आणि भांडवली अशा दोन्ही खात्यांवर मिळून एकूण 97,706 कोटी रुपये प्रस्तावित पुरवणी मागण्यांचा तपशील देण्यात आलाय। वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव OP गुप्ता यांच्या स्वाक्षरीनं जारी करण्यात आलेल्या या निवेदनानुसार या पुरवणी मागण्या प्रामुख्यानं 4 महत्त्वाच्या कारणांसाठी सादर करण्यात आल्या। गेल्या काही काळातील निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून जाहीर झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज यासारख्या मोठ्या घोषणांमुळे सरकारी तिजोरीवर आधीच प्रचंड ताण आला होता। आता त्यातच विधान परिषद निवडणुका आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा या दोन्ही आघाड्या सांभाळताना सरकारला कसरत करावी लागते। त्यामुळेच विविध विकास कामांसाठी या अतिरिक्त तरतुदी करणं भाग पडलंय। त्यासाठीच या पुरवणी मागण्या आज पटलावर सादर करण्यात आल्यात। राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी शर्तींवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या मुद्द्यांवरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय।
सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून ही कर्जमाफी योजना पूर्णपणे फसवी आहे असा घाणाघाती आरोप करत रोहित पवारांनी येत्या 29 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने महाआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. रोहित पवार यांनी नुकत्याच पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा संदर्भ देत सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, पंढरपूरमध्ये 26 शेतकऱ्यांसह आम्ही अन्नत्याग आंदोलन केलं होतं. त्यावेळी सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः फोन करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती आणि 22 तारखेपूर्वी तातडीने बैठक घेऊन शेतकऱ्यांचे मुद्दे ऐकण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र सरकारने तो शब्द पाळला नाही. हा थेट शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना रोहित पवार म्हणाले, कर्जमाफी योजनेत इतक्या जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत की तब्बल 44 लाख शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. राज्यातील 55 लाख शेतकऱ्यांपैकी फक्त काही मोजक्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ही योजना केवळ नावापुरती कर्जमाफी असून प्रत्यक्षात अनेक अटी लावून शेतकऱ्यांना बाहेर ठेवण्याचं काम सरकारने केलं आहे. सरकार केवळ फसवे आकडे दाखवून जनतेची दिशाभूल करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत वादाच्या चर्चांना पूर्णविराम देत आमदार भास्कर जाधव यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलंय. वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान नार्वेकर कोण लागून गेला या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर बोलताना जाधव म्हणाले की सतत हॉर्न वाजवणारी गाडी राहुल नार्वेकर यांची असल्याचा त्यांचा गैरसमज झाला होता. माझ्या डोक्यात राहुल नार्वेकर होते. हॉर्नमुळे गोंधळ झाला आणि राहुल नार्वेकर समजून मी ते वक्तव्य केलं. मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझा कोणताही वाद किंवा मतभेद नाही असं स्पष्टीकरण भास्कर जाधव यांनी केलं. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान भास्कर जाधव माध्यमांशी संवाद साधत असताना मिलिंद नार्वेकर यांच्या वाहनाचा हॉर्न वारंवार वाजल्यानं जाधव संतापले. नार्वेकर कोण लागून गेला ही पद्धत बरोबर नाही. ते आमचे नेते असले म्हणून काय झालं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी एक्सवर हा व्हिडिओ शेअर करत उपरोधिक प्रतिक्रिया दिली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा, कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे असा टोला त्यांनी लगावला. पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. दुसरीकडे विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या जात आहेत. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागल्यानंतर सर्वांचंच लक्ष खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेकडे लागलं होतं. अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम देत ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी धाराशिवमधील गोवर्धनवाडी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं. मात्र ज्या दिवशी त्यांनी हा निर्णय घेतला तो दिवस फादर्स डे होता. ज्यांच्यावर आपल्या वडिलांच्या हत्येचा आरोप होता त्यांच्याच नातेवाईकांसोबत सत्तेत बसण्याचा निर्णय घेतल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ओमराजेंवर अत्यंत बोथऱ्या शब्दांमध्ये टीकास्त्र सोडलं आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयातील विरोधाभास अधोरेखित करताना अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत खळबळजनक सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारलं की आज फादर्स डे आहे आणि नेमक्या आजच्याच दिवशी ओमराजेंनी युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अंजली दमानिया आणि ठाकरे गटाकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना ओमराजे निंबाळकर यांनी आपली बाजू मांडली आहे. गोवर्धनवाडीतील कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या 7 वर्षांपासून मी विरोधी पक्षात आहे. खासदार असूनही केवळ सत्तेत नसल्यामुळे लोकांची कामे करण्यास प्रचंड अडचणी येत आहेत. दरवेळी लोकांना काम मंजूर होणार नाही असं किती दिवस सांगायचं. सत्तेत राहिल्याविना मतदारसंघाचा विकास होत नाही. पवनराजे हत्याकांडाच्या निकालाबाबत मी स्वतः देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आहे. त्यांनी माझं बोलणं थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी करून दिलं. सीबीआय या निकालावर उच्च न्यायालयात अपील करणार आहे. मला कोणतीही वैयक्तिक फेवर नको आहे, पण 20 वर्षे जो लढा दिलाय त्यात न्याय हवा आहे. मी कुठल्याही पैशांच्या किंवा पदाच्या आमिषाला बळी पडून पक्ष बदललेला नाही. आपले राजकीय विरोधक असलेल्या राणा जगजितसिंह पाटलांना उद्देशून ओमराजे म्हणाले, मी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, तर सत्तेत जाऊन त्यांच्या उरावर बसणार आहे.
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. गोकुळ गीते यांना शिवसेना ठाकरे गटानं पाठिंबा दिल्याचा खुलासा करताना गोकुळ गीते यांनी आमच्याकडे सहकार्य मागितलं होतं, आम्ही त्यांना मदत केली आणि आमचं मतदान त्यांच्या बाजूने वळवलं, त्याचा त्यांना फायदा झाला असं राऊत यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपमधील संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. नाशिकमध्ये उमेदवारी मागे घेतल्यानंतरही गोकुळ गीते यांना मिळालेलं मतदान हा लोकांच्या रोषाचा परिणाम आहे. शिंदे गटाचे आणि भाजपाचे मतदार ठाण्यात ठेवले होते, मात्र त्यांनी मतदानाच्या दिवशी शिंदे गटाच्या विरोधातील उमेदवाराला मतदान केलं असा दावा राऊत यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंधावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं हसू खोटं आहे. दिल्लीतून शिंदेंना बळ दिलं जात असून फडणवीस यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला. राऊत पुढे म्हणाले, शिंदे गटाचा उमेदवार भाजपानंच पाडला. गोकुळ गीते यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, मात्र लोकांनी त्याला उत्तर दिलं. खासदार आमदार फोडता येतील, पण आमची जिद्द आणि विचार संपवता येणार नाहीत असं म्हणत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. पुढील राजकीय निर्णय उद्धव ठाकरे घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदार आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरनाईक म्हणाले की आज दुपारी 3 वाजता 6 खासदार अधिकृतपणे शिवसेनेत सामील होतील. त्यामुळे लोकसभेतील आमच्या खासदारांची संख्या 7 वरून 13 होईल. यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आणखीन वाढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे सेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. संसदीय पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळालं होतं. आता प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर या राजकीय घडामोडींवर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी वेळ आणि आकडेवारी जाहीर केली. ते म्हणाले, आज दुपारी 3 वाजता 6 खासदार अधिकृतपणे शिवसेनेत सामील होतील. या नवीन खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे लोकसभेतील आमच्या खासदारांची संख्या आता 7 वरून थेट 13 वर पोहोचेल. या ऐतिहासिक वाढीमुळे शिवसेनेचं संख्याबळ आणि ताकद संसदेत प्रचंड वाढली आहे आणि ठाकरे यांच्या नेतृत्वावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं ठरणार आहे. विशेष म्हणजे आज सकाळीच आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्ष सोडणाऱ्या या 6 खासदारांवर अत्यंत गंभीर आणि तिखट शब्दांमध्ये आरोप केले होते. हे लोक बंडखोर नसून डरपोक आणि विकाऊ आहेत. भाजपने संविधान बदलण्यासाठी त्यांना पैशाच्या जोरावर फोडला आहे असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला होता. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.